सर्वांना नमस्कार. आपण सप्तश्लोकीच्या 7व्या श्लोकाचं स्मरण करून सत्रास सुरुवात करूया. यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवेत्. एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः. सत्यधर्म सनातनः सत्यधर्म सनातनः. एष आदेशः एष उपदेशः एतद अनुशासनम्. सर्वांना नमस्कार आणि शंकरदादांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप अभिनंदन की त्यांनी काल खूप सुंदर रीतीने विषय मांडला. आपण एक 2 मिनिटांमध्ये त्यांनी जे काल आपल्याला शिकवलं त्याचा आढावा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात. त्यानंतर आपल्याला ते मार्गदर्शन करतील. सर्वात प्रथम म्हणजे अग्निहोत्र त्यांच्या जीवनामध्ये आलं त्यावेळेला जसं भगवंताने त्यांच्या अंतरामध्ये अग्निहोत्र करण्याची प्रेरणा निर्माण केली, त्याचबरोबर काही जवळचे सदस्य आहेत तर त्यांच्या मनामध्ये अग्निहोत्र बद्दल अनिच्छा सुद्धा निर्माण केली. तरी सुद्धा दादांनी आपल्या अंतरी असलेल्या इच्छेला प्राधान्य देऊन अग्निहोत्र एकट्याने नेटाने सुरू ठेवलं. याचाच परिणाम असा झाला की हळूहळू करत सर्वच वातावरण घरातील बदललं आणि त्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की दादा लोणावळा इथे कॉलेजवरती असतील तर तेव्हा त्यांच्या शेतात घरात अग्निहोत्र चालू असतं. घरातील सर्वच सदस्य अग्निहोत्र करू लागलेले आहेत. तर ह्या आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अग्निहोत्राच्या आधारे आपलं जे जसं वातावरण रासायनिक झालंय, अन्नपदार्थ रासायनिक झालेले आहेत, तर अग्निहोत्राच्या आधारे त्यामुळे आपलं मन सुद्धा रासायनिक रासायनिक झालेलं आहे, विषयुक्त झालेला आहे. अग्निहोत्र केलं असता सर्वात प्रथम आपल्या मनातील जाणीवेमध्ये बदल होण्यास सुरुवात होतो आणि तो दिसून येत नाही तितक्यात, परंतु 15-20 दिवस 1-2 महिने जसे जातील त्यानुसार आपल्या जाणीवेत झालेला जो बदल असतो तो प्रत्यक्षात दिसायला पण सुरुवात होते. तर हे खूप मोठा सिद्धांत सांगितलाय की जी गोष्ट परिवर्तनाची सुरुवात ही पहिल्यांदा रूपात होत नाही. आपल्याला लगेच जादूची कांडी फिरवल्यासारखं लगेच गोष्टी दृश्यात दिसतील असं नाही, परंतु जाणवू लागतं की माझ्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होत आहे. माझा उत्साह वाढतोय, माझा हुरूप वाढतोय, माझी शक्ती वाढते, माझी सकारात्मकता वाढते. तर हे दादांनी अत्यंत बारकाईने सांगितलं आणि त्या जाणीवेमुळेच त्यांनी त्या अग्निहोत्राची कास धरली आणि हळूहळू करत रूपामध्ये म्हणजे जे बदल दिसायला पाहिजेत, नजरेत यायला पाहिजेत, तसे सुद्धा त्यांना दिसू लागले. मग त्यानुसार त्यांनी सांगितलं आपल्या स्वास्थ्यामध्ये त्यांना गाठी येण्याची शरीरावरती एक प्रवृत्ती होती, तर ती हळूहळू करत पूर्णतः बंद झाली. त्याच प्रकारे त्यांचे स्लीप डिस्कचा त्यांना त्रास होता. जवळजवळ 4 मणके त्यांचे स्लीप डिस्कने ग्रसित आहेत. त्यामुळे त्यांना जो होणारा त्रास होता तो सुद्धा बरा झाला. त्यांची शक्ती वाढली, मनातलं स्थैर्य वाढलं आणि ह्याचाच परिणाम म्हणून त्यांची अग्निहोत्रावरती दृढ श्रद्धा बसली आणि त्यामुळे एका ताकदीने ते अग्निहोत्र करू लागले. याचाच परिणाम त्यांच्या शेतीला सुद्धा होऊ लागला. तर हे अत्यंत बारकाईने सांगितलेलं दिसताना असं वाटेल की ह्यांनी काय खूप मनाबद्दल सांगितलं, परंतु हे मनच आहे की जेव्हा मन शांत होतं, संतुलित होतं, स्थिर होतं, तेव्हाच आपल्या अंतरी असलेली आत्मशक्ती कार्य करू लागते आणि ही आत्मशक्तीच आपल्याला ताकद देते आणि ह्या आत्मशक्तीच्या आधारेच परिवर्तन हे आपल्या अंतरी वातावरणात आणि निसर्गात होत असतं. हे अत्यंत बारकाईने सांगितलं. त्याच प्रकारे दादांनी जे प्रश्न उत्तर आपल्याला विचारले गेले होते त्यामध्ये अग्निहोत्र भस्माचा वापर शिवपुराणामध्ये जसं वैदिक भस्म हे आपल्या कपाळी, माथ्यावरती आणि कंठस्थानी जर आपण त्याचं आपण लावलं तर त्यामुळे आपली केंद्र ही शक्ती केंद्र आहेत ती शक्तिशाली होण्यास मदत होते. हाही खूप सुंदर मुद्दा सांगितला. त्याच प्रकारे आपण 10 ते 12 ह्यापर्यंत आपण अन्न जेवण ग्रहण केल्यानंतर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपलं अन्न पचन पूर्ण होतं आणि 12 ते 2 रात्रीचा कालावधी हा आहे ते शरीराची जी झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी वापर केला जातो आणि त्यामुळे आपणाला संध्याकाळी लवकर जेवणं आवश्यक आहे, जेणेकरून आपलं पचन कार्य हे 12च्या आतपर्यंत पूर्ण होईल आणि 12 ते 2 जेव्हा आपण शांत स्वस्त झोपले त्यावेळेला
ते आपली पूर्ण ऊर्जा आपल्या शरीराची रिपेअरिंग करण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी वापर होऊ शकतो. आणि त्यानंतर 3 वाजल्यापासून पुढे 6 पर्यंतचा कालावधी हा साधनेसाठी, आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हेही अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्या अशा प्रकारे खूप सुंदर रीतीने दादांनी आणि सर्वच जमलेल्या जिज्ञासू सदस्यांनी आपला खूप आनंद घेतला. तर मी दादांना विनंती करते की आज त्यांनी आपला पुढील विषय आम्हा सर्वांना सांगून आम्हाला कृपान्वित करा. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. अग्निहोत्र शेतात केल्यानंतर काय होतंय, तर एक तर आहे वातावरण शुद्धी, किंवा अग्निहोत्रामुळे आपली नक्की आपल्या शरीरात किंवा आपल्या टोटल व्यक्तिमत्वात काय बदल होतात, किंवा अग्निहोत्र नक्की काय करतं. तर पहिली गोष्ट आहे की वातावरण शुद्धी आहे, आरोग्य सुधारणा आहेत, पर्यावरण रक्षण आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याच्या मागं, अग्निहोत्र करण्यामागं, आणि आत्मिक विकास म्हणजे माझा स्वतःचा विकास. म्हणजे काय होणार आहे, हा हा. तर ह्याच्यातून पर्यावरणाचे संतुलन साधलं जाणार आहे, आरोग्याचंही संतुलन साधलं जाणार आहे, आणि आध्यात्मिक विकासही साधला जाणार आहे, आणि वैज्ञानिक दृष्टी बाजूने काय होतोय, तर विकास झालेला दिसून येतोय. म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये होताना दिसून येत आहेत. करतोय त्यावेळेस ह्या ज्यावेळेस गोष्टी घडतायत, मग पर्यावरण असेल, आरोग्य असेल, वातावरण असेल, किंवा माझा स्वतःचा विकास असेल, ह्या गोष्टी ज्यावेळेस सर्व एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला हा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो. आता पहिला परिणाम काय होतो आपल्याला, तर मातीचं संवर्धन आपल्याला ह्याच्यातून करता येते. आता अग्निहोत्र ज्यावेळेस आपण शेतामध्ये करायला लागतोय, त्या सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट काय घडते, तर आपलं वातावरण शुद्धीकरण घेतलं होतं. म्हणजे की त्या हवेत असणारे हानिकारक घटक असतील किंवा दूषित धुलीकण असतील, ह्या सर्व गोष्टी काय होतात आपल्याला तिथून नष्ट झालेल्या दिसतात, किंवा त्या शुद्ध झालेल्या दिसतात. आता शुद्ध झाल्यानंतर काय होणार आहे, तर ज्या गोष्टी वातावरणात आपल्याला हानिकारक होत्या, तर त्याचं रूपांतर आपल्याला लागणाऱ्या घटकामध्ये होऊन जातं. नष्ट होतात म्हणजे काय, ऊर्जा कधीच नष्ट होत नाही. ऊर्जा काय होते, प्रत्येक वेळेस रूपांतरित होत असते. ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, एकातून दुसऱ्यात ते फक्त काय होते, ट्रान्सपोर्ट होते किंवा परावर्तित होते. मग हे जे वातावरणातली ऊर्जा आहे, ही ऊर्जा हे अग्निहोत्र काय करते, शुद्ध करायचं काम करते. मग ज्यावेळेस वातावरण शुद्ध होतं त्यावेळेस साहजिकच आहे की तिथली पिकं असतील, तिथली जमीन असेल, किंवा त्याच्या संपर्कात जेवढी पण कोणी येईल, मग तिथला पशु असेल, पक्षी असेल, मानव असेल, किंवा तिथले सूक्ष्मजीव असतील जमिनीतले, ते सर्वच्या सर्व काय होणार आहे, तर त्यांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. तो परिणाम कसा होणार आहे, तर विघातक न होता चांगलाच परिणाम त्याच्यावरती होणार आहे. म्हणून पहिली गोष्ट की अग्निहोत्र ज्यावेळेस आपण करतोय त्यावेळेस आपल्याला वातावरण शुद्धी हा सर्वात महत्वाचा तिथला काय होतो, फायदा मिळतो. कारण वातावरण शुद्ध करायचं असं कुठलंच आपल्याकडे औषध नाहीये आज जगामध्ये. मी माझ्या शेतामधलं वातावरण शुद्ध करतो आणि दुकानातून एक बाटली आणतो आणि मी स्प्रे घेतो म्हणजे माझं वातावरण तिथलं शुद्ध होईल, असं कोणतंही औषध आहे का आज अवेलेबल? असं कोणतंही औषध आपल्याकडं अवेलेबल नाहीये किंवा उपलब्ध नाहीये की मी वातावरण शुद्ध करू शकेन. मग जर मेन जो घटक आहे आपल्याला लागणारा जगण्यासाठी, ऑक्सिजन, हवा, हीच जर शुद्ध नसेल तर मग तिथं मानव असेल किंवा वनस्पती असेल, ह्या दोघांचंही आरोग्य धोक्यात येणार आहे. आणि आज ते आलेलं पण आहे. येणार आहे म्हणण्यापेक्षा आज हे आरोग्य काय झालेलं आहे, वनस्पती आणि मानव आणि जमीन ह्या सर्वांचं काय झालेलं आहे, धोक्यात आलेलं आहे. मग हे धोक्यात आल्यानंतर आपण फक्त औषधांना आपण स्वतः रिपेअर होतोय, औषधांना आपण वनस्पती रिपेअरिंग करतोय, औषधांना आपण वनस्पतींची वाढ करतोय, पण जो मूळचा स्रोत आहे की जिथून ह्या सर्वांची काय झालेली उत्पत्ती झालेली जे वातावरण आहे, ह्याला आपण प्रतिबंध करू शकत नाही, ह्याला आपण दुरुस्त करू शकत नाही. का तर आपल्याकडे अशी कोणतीही गोष्ट नाही की कोणतंही यंत्र नाही की तिथली आपली हवा आपण शुद्ध करू शकू, असं कोणतंही औषध आपल्याकडे नाही.
मग जर आपला उगमच जर आपण बंद नाही केला, एखाद्या कार्याचा किंवा एखाद्या घटकेचा उगम जर नाही बंद केला, समजा माझ्या घरामध्ये किंवा माझ्या आसपास घाण पाण्याचे किंवा घाण कुठली तरी वास येते, मग ही वास येण्यासाठी मी फक्त रूम फ्रेशनर मारून चालेल का? किंवा मी तिथलं फक्त अत्तर लावून चालेल का स्वतःपुरतं? नाहीये. तर त्याचं मूळ कारण काय आहे हे शोधलं पाहिजे. आणि मग ते जर आपण काढून टाकलं तर मग आपल्याला कुठल्याही रूम फ्रेशनरची गरज पडत नाही किंवा कुठल्या अत्तर वापरण्याची गरज पडत नाही. का? तर त्याचं मूळ कारण आपल्याला समजलं असतं की ह्याच्यामुळे घाण येते. समजा घरात एखादा उंदीर मेलाय आणि घरात पूर्ण दुर्गंधी सुटली आपल्याला बस वाटेल का? नाही, गुदमरणार, कसं अस्वस्थ होऊन जाणार. मग आपण रूम फ्रेशनर मारून किंवा स्वतःला अत्तर लावून चालेल का तिथं? तर नाहीये. काय केलं पाहिजे? तर तो उंदीर कुठं मेलाय तो शोधून पहिला काय केलं पाहिजे? घराच्या बाहेर काढला पाहिजे. मग आपल्याला कुठल्या रूम फ्रेशनरची गरज नाही किंवा कुठल्या अत्तरची गरज नाही. आज आपलं काय चाललंय, तर आपण मूळ कारण शोधत नाही. आपण आज काय करतोय, आरोग्याचं असेल किंवा शेतीचं असेल, त्याचं मूळ कारण शोधत नाहीये. आणि मूळ कारण न शोधता आपण काय करतोय, फक्त वरवरचे उपाय करतोय. आणि ते उपाय आपले कसे आहेत, तर तकलाद आहेत. काही काळानंतर ते गळून पडतायत, परत आपली पूर्वस्थिती आहे तशीच चालू होते. म्हणजे हे जे चक्र आहे, हे चक्र काही बंद पडत नाही. मग अग्निहोत्र ह्याला काय करतं, तर ह्या चक्राला भेदण्याचं काम करतं. कसं भेदतं? तर पहिलं वातावरण शुद्धी. मेन जर आपलं वातावरण शुद्ध झालं तर मग आपलं आरोग्य असेल किंवा वनस्पतींचं आरोग्य असेल, हे इथून सुरुवात होते बदल होण्यासाठी. मला जर पुरेशी शुद्ध हवा मिळाली तर माझं मन प्रसन्न राहणार आहे, माझ्या पूर्ण शरीरातल्या पेशी प्रसन्न राहणार आहेत, माझ्या शरीरातल्या मग गरज असते. तिथं वनस्पती असतील किंवा मग मनुष्य असेल, दोघांनाही एकच कृती होत असते. वनस्पती पण काय करणार आहेत, त्याला जर शुद्ध हवा मिळाली, सूर्यप्रकाश चांगला मिळाला, तर वनस्पती पण ताज्या तवाने होणार आहेत. ज्यावेळेस बघा आपण पाऊस पडतो त्यावेळेस सगळ्या वनस्पती कशा अशा प्रफुल्लित दिसतात. का? तर पहिल्या पावसामुळं हवेतले सर्व धुलीकण काय झालेले असतात, जमिनीवर येऊन पडलेले असतात. हवा त्यावेळेस फ्रेश असते, शुद्ध असते, वातावरण आल्हाददायक असतं. त्यावेळेस झाडं पण कशी होतात, एकदम टवटवीत होतात, प्रसन्न होतात. आणि तेच उन्हाळ्यामध्ये पहा काय होतात, तर उन्हाळ्यामध्ये पूर्ण हवेत धुलीकण प्रचंड प्रमाणात असतात. त्याच्यामुळे झाडांवरती सुद्धा तेवढ्या प्रमाणात पावडर बसलेली असते. त्यामुळे त्याला घ्यायचा जो श्वास आहे, झाडांना जे लागणारं ऑक्सिजन आहे, ते आपल्याला शुद्ध प्रमाणात पुरवता येत नाही. आपण औषधं मारू, टॉनिक मारू, खतं देऊ, पण झाडांना ऑक्सिजन आपण देऊ शकत नाही. झाडांना ऑक्सिजन मिळायचा असेल तर तो आपल्याला शुद्ध ऑक्सिजन जर द्यायचा असेल तर तो आपण फक्त अग्निहोत्राच्याच मार्फत आपण किंवा अग्निहोत्र केल्यानंच देऊ शकतो. बाकीच्या कोणत्याच घटकांना आपण पिकांना शुद्ध प्रकारचा ऑक्सिजन पुरवू शकत नाही, कारण ते नैसर्गिक आहे. ते आपल्या हातात कोणतीही गोष्ट नाही. पण आपल्या हातात हवा शुद्ध करायचं एक यंत्र आहे, ते म्हणजे आहे कोणतं? अग्निहोत्र. मग ज्यावेळेस हवा शुद्ध होईल त्यावेळेस या पिकांच्या आरोग्यामध्ये सुद्धा काय होईल? सुधारणा होईल. या पर्यावरणाचं संरक्षण होईल, पर्यावरण चांगलं होईल. मग पर्यावरण ज्यावेळेस चांगलं होईल, इकोसिस्टीम ज्यावेळेस व्यवस्थित सिस्टीम चालेल, त्यावेळेस ऑटोमॅटिक वनस्पतींची वाढ व्यवस्थित होईल. मग ज्यावेळेस हवा शुद्ध होते, पिकं वाढ घेतात, त्यावेळेस काय होणार आहे, आपली जमिनीचं पण संरक्षण होणार आहे, जमीन सुपीक होणार आहे. जमीन कशी सुपीक होणार आहे, तर ज्यावेळेस जमिनीला मिळणारं पाणी आणि हवा आहे ही जर शुद्ध स्वरूपात मिळत गेली तर जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे. म्हणजे आज जमिनीला मिळणारा हवा सुद्धा काय आहे, दूषित आहे. जमिनीला मिळणारं पाणी सुद्धा काय आहे, दूषित आहे. मग जमिनीचं आरोग्य कसं टिकेल? आपल्याला जर एखाद्या वेळेस खडूळ पाणी दिला किंवा गहाण मिश्रित पाणी दिलं किंवा माती मिसळून पाणी दिलं तर आपण पेईल का? नाही पिणार. का? तर आपल्याला त्याच्यातून इन्फेक्शन होणार आहे, बॅक्टेरिया आपल्यामध्ये जाणार आहेत, व्हायरस शिरणार आहे. मग आपल्याला सर्दी, खोकला, ताप, थंडी, विविध आजार त्याच्यातून आपल्याला झालेले दिसतात. आज जमिनीची पण तीच अवस्था झालेली आहे. जसं आपल्याला दूषित पाणी चालत नाही, का? तर त्या दूषित पाण्यातून आपल्याला विविध व्हायरसची लागण होऊ शकते, विविध आजारांची लागण होऊ शकते. तसेच आज आपल्याला ह्या जमिनीला जे आपण पाणी देतोय ते पाणी दूषित आहे, हवा दूषित आहे. म्हणून आज आपल्या जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरस पसरलेला आहे, प्रचंड प्रमाणात बुरशी पसरलेली आहे,
प्रचंड प्रमाणात किडींचे आकर्षण व्हायला लागले. का तर मेन सोर्स आपले आहेत हवा आणि पाणी, हे जमिनीला आपण औषध दिले. आणि आपण आजपर्यंत संशोधन केलं की फक्त हे दोन वस्तू सोडून सगळ्यावरती संशोधन झाले. रोग कसा निवारता येईल, रोगावरती कोणती औषधं मारता येतील, पिकाची वाढ करण्यासाठी काय करता येईल, पिकाला ब्रँचेस काढण्यासाठी काय करता येईल, पिकांचं फल उत्पादन वाढण्यासाठी काय करता येईल, पिकांना फ्लॉवरिंग करण्यासाठी काय करता येईल. पण आज कुणीही जमिनीच्या पोषणासाठी बघत नाही, किंवा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणी बघत नाही, किंवा हवेच्या शुद्धीकरणासाठी कोणी बघत नाही. जर हे दोनच मुद्दे जर आपण व्यवस्थित जमिनीला दिले तर जमिनीचं पोषण व्यवस्थित होणार आहे. जसं आपल्याला हवा शुद्ध आणि पाणी शुद्ध पाहिजे असतं, त्याचबरोबर आपल्याला अन्न पण शुद्ध पाहिजे असतं. मग आपण जर कोणतंही अन्न खातो का? नाही खात. आपल्याला जे व्यवस्थित चांगलं जिभेला आवडतं ते आपण खातो. शरीराला आवडते खातोय का? नाहीये. म्हणून तर आपले शरीर बिघडले. आपल्याला जिभेला आवडते ते खातो, पण आपल्या शरीराला आवडते ते खात नाही. तसंच आज आपल्या जमिनीचं पण झालंय. पिकाला काय आवडतं ते देत नाही, मला काय आवडतं ते मी पिकाला देतोय, म्हणून त्याचं आरोग्य बिघडले. ते मागतंय एक आणि आपण देतोय एक. मग जसं आपलं आरोग्य बिघडले तसं सेम त्याचं आरोग्य बिघडले. त्याच्या मनासारखं त्याला द्या, पिकाला जे पाहिजे ते तुम्ही खायला द्या, पीक ही सुदृढ होईल. जसं आपल्या शरीराला लागणारे घटक आहेत, आपण पोषक जर अन्न खाल्लं तर आपलं शरीर बलवान होणार आहे, निरोगी राहणार आहे, कुठल्याही आजाराची लागण होणार नाही, कारण प्रतिकारशक्ती तेवढी आपल्या शरीरात प्रचंड असणार आहे. तसंच पिकाला सुद्धा आपण अन्न, पाणी आणि हवा हे जर त्याला पाहिजे त्या स्वरूपात अवेलेबल करून दिलं तर आपल्याला कोणत्या रोगावरती कोणतं औषध मारायचं आणि कोणता फॉर्म्युला वापरायचा हे विचारायचीच गरज पडत नाही. का तर माझी माती बलवान झालेली, मातीच बलवान असेल तर त्याच्यात येणारं पीक पैलवान असणार आहे, आणि पीक पैलवान असेल तर कोणत्याही पैलवानाला कधीही रोग होत नाहीये. मग त्याला कधी इंजेक्शन द्यावं लागत नाही, किंवा त्याला कधी टॉनिक पाजावं लागत नाही, किंवा कधी त्याला अँटीबायोटिक द्यावं लागत नाही. का तर तो पैलवान नाही. पैलवान का झाला तर तो ज्या कुशीतून जन्म घेतलाय ती कुसच कशी होती, बलवान होती, नाही की त्यासारखी कुपोषित होती. मग कुपोषित मातेच्या पोटी कुपोषितच बालक जन्मेल का पैलवान जन्मेल? मग आपली माताच आज भूमाताच कुपोषित आहे, आणि आपण त्याच्यातनं पैलवान काढायचा विचार करतोय, आणि आपण त्याच्यातून हिंद केसरी तयार करायचा विचार करतोय. होईल का तयार? म्हणून आज आपला हा पैसा आहे, वेळ आहे, हा खर्च होत चाललाय. का तर आपली माता कुपोषित आहे, आपण मातेकडे लक्ष नाही, आपलं फक्त येणाऱ्या बाळाकडे लक्ष आहे, किंवा येणाऱ्या त्या पिकाकडेच फक्त लक्ष आहे. पण पीक कशावर उभा आहे, पीक कशातून येणार आहे, ह्या गोष्टीकडे आपलं अजिबात लक्ष नाही. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला शेतीमध्ये करायचं असेल तर कोणतं पीक किंवा कोणतं रोग किंवा कोणतं मी हे वाण वापरलं पाहिजे हे बघण्यापेक्षा मी माझ्या जमिनीला शुद्ध हवा कशी देऊ शकेन, मी शुद्ध पाणी कसं देऊ शकेन, ह्या पहिल्या गोष्टी बघितल्या पाहिजे. तर आपली जमिनीची कणरचना बदलेल, जमिनीचं सुपीकता वाढेल, मातीचं संवर्धन होईल, आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये टाकलेली बीज किंवा वृक्ष असतील ते आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे आलेले दिसतील. पण आपलं काय होतंय, औषधं आणायची पिकावरती मारायची, औषधं आणायची पिकाच्या मुळांना द्यायची, पण त्या पिकांना देतोय, त्या पिकांच्या मुळांना देतोय, पिकांवरती फवारतोय, पण मातीकडे काय, की ज्याच्यावरती आज पीक उभं आहे, ज्याच्या जीवावरती हे पीक आज डोलतंय, त्याचा जीव गेलेला आहे, माता मेली, आपण फक्त बाळाचं संगोपन करतोय, आणि परत दुसऱ्या बाळाचा आपण विचार करतोय. पहिलं बाळ सुदृढ झाल्यानंतर आपण दुसरं बाळ काय करतोय, तिथं घेण्याचा प्रयत्न करतोय. अरे पण ते जिवंतच नाहीये तर तुम्हाला बाळ मिळणार कुठून? ती जमीनच जिवंत राहील ना तर तुम्हाला पिकं येणार आहेत कुठून? का तर तुम्ही पहिल्याच पिकामध्ये तिचा जीव काढून घेतलाय. कशातून जीव काढलाय? अति उत्पन्न देणारी बियाणांचा वापर, हायब्रिड, की त्या पिकांना कशी वाढ करायची हेच कळत नाही, किती उत्पन्न द्यायचं हेच कळत नाही,
आपली ग्रोथ कशी होते हे त्या पिकांना माहित नसतं. जे हायब्रिड वाण आहेत ते, मग ते जर्सी असू द्या किंवा आपले बियाण असू द्या, की त्यांना सेन्स हा प्रकारच नसतो. अवास्तव वाढ होते, अवास्तव त्यांचं उत्पन्न असतं आणि अवास्तव त्यांचं काय होतं, ज्या क्रिया आहेत त्या घडतात. जसं जर्सी, तिला खायचं किती कळत नाही, दिवसभर तुम्ही टाका ते खातच राहणार. तसं ह्या पिकांचं सुद्धा आहे की हायब्रिड जी पिकं आपण घेतली त्या पिकांनी काय केले की जमिनीचं पूर्णपणे शोषण करून घेतलं. म्हणजे त्या पिकामध्ये जमिनीत जेवढं अवेलेबल आहे त्याच्याही पेक्षा त्याला खायला जास्त लागतं, म्हणून ती उत्पन्न तेवढी देत आहेत. पण ते उत्पन्न तेवढी देत असताना त्याच्या दुप्पट ते तिप्पट आपण जमिनीला दिलं पाहिजे, की त्या पिकाची भूक भागून जमिनीमध्ये काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे, तर त्या जमिनीचं पोषण होईल. आज काय झाले, आपण उत्पन्नाच्या पोटी फक्त आणि फक्त काय करतोय, जमिनीचे शोषण करतोय. आणायच्या बॅगा जमिनीत टाकायच्या, पण जमिनीचं संवर्धन करण्यासाठी किंवा जमिनीचं सुपीकता वाढवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारच्या कृती करताना आपल्याला दिसून येत नाही. मग हे वातावरण शुद्ध झालं, पाणी शुद्ध झालं, आपण देणारं अन्न जर शुद्ध असेल तर जमीन अजून ताकदवान घडेल. मग हे अन्न कुठलं द्यायचं आपल्याला, जे मला वाटतं ते नाही. त्या पिकाला कोणतं अन्न लागतं ते आपल्याला नैसर्गिक स्वरूपातलं अन्न देता आलं पाहिजे, संतुलित अन्न देता आलं पाहिजे. आज आपण केळी पिकामध्ये बघतोय की बुंदा आमचा 45-40 इंचाचा होतोय, पण त्या साईज प्रमाणे जर मला केळीचं उत्पादन वरून येत नसेल बुंद्याच्या साईज प्रमाणे, तर त्या केळीची अवास्तव वाढ आहे. आम्ही मागच्याच शनिवारी एक प्लॉट बघायला गेलतो. 2 प्लॉट होते, एक ऑर्गॅनिकचा अग्निहोत्रावरती चालू होता, म्हणजे आमच्याच मामाचा होता, आणि दुसरा त्यांच्या शेजारी त्यांच्या चुलत भावाचा होता, त्यांचा केमिकल वरती चालू होता. तर दोन्ही प्लॉट मध्ये एवढा फरक जाणवत होता की जो केमिकलचा प्लॉट आहे तो दिसायला प्रचंड मोठा दिसत होता. बुडांची साईज असेल, त्याच्या पानांची साईज म्हणण्यापेक्षा वाढ असेल खूप मोठी होती. मग एवढ्या साईजला जर त्याचं येणारं उत्पन्न पाहिलं वरून, तर घडाची त्या मनानं क्वालिटी नव्हती, केळाची साईज त्या मनानं नव्हती. आणि ज्यावेळेस जे अग्निहोत्रावरती जो प्लॉट होता त्याच्याकडे बघितलं तर बाहेरून वाटायचं अरे काय ह्या केळीत दिसणार आहे आपल्याला. ना त्याला साईज दिसत होती, ना तेवढी त्याला हाईट दिसत होती, पण झाडाच्या उत्पन्नामध्ये क्वालिटी दिसत होती. झाडाच्या उत्पन्नामध्ये क्वालिटी दिसत होती. का दिसत होती क्वालिटी त्याला, तर त्या झाडाची संतुलित वाढ होती, अवास्तव वाढ नव्हती. झाडाची काय होती, संतुलित वाढ आपल्याला तिथं झालेली दिसून येत होती. म्हणून आपल्याला त्या झाडाची दिसण्यापेक्षा उत्पन्नामध्ये चांगली भर पडत होती. आणि जे दुसरं झाड होतं त्याच्यामध्ये काय होतं, तर झाडाची अवास्तव वाढ झाली होती. म्हणजे झाडाच्या प्रोडक्टिव्हिटी पेक्षा त्याची काय झाली होती, अनावश्यक वाढ झाली. म्हणजे प्रोडक्शन त्याचं कमी आलं, प्रोडक्शन नाही तो करू शकला, अवास्तव फक्त वाढ करून. जसं आपण म्हणतो की एखादा वात झालेला माणूस असेल, दिसतो पहिला नाही, पण त्याला कार्य होतं का, काम होतं का आपल्याला, नाही होत. का, तर तो वात भरलेला माणूस, त्याला उठायला येत नाही, स्वतःला हात टेकल्याशिवाय तो उठू शकत नाही, तो काम काय करणार. मग त्याची बॉडी फक्त दिसते म्हणजे ते स्ट्रॉंग आहे का, नाहीये. म्हणजे त्याच्या शरीराची अवस्था वाढ झाली. आणि एखादा आपल्याला पूर्ण अंगात निस्त्या काड्या आहेत, तब्येत नाही असा माणूस दिसतो, पण कामाला तो काय होतो, सगळ्यात चपळ असतो. मग आपल्याला जशी आपल्या शरीराची रचना पाहिजे असते, बांधेसूद व्यवस्थित, तसेच आपल्याला पिकाची सुद्धा वाढ बांधेसूद पाहिजे असते. नाही की ते अवास्तव वाढ नको. अवास्तव वाढ ज्यावेळेस आपल्या पिकाची होईल त्यावेळेस आपल्याला उत्पन्न घटणार आहे, दिसायला पीक चांगलं दिसेल, पण काय होईल, उत्पन्नामध्ये आपल्या घट दिसेल, उत्पन्न नाही वाढलं पाहिजे. आपला आज मेन काय उद्देश आहे की आपल्याला उत्पन्न वाढलं पाहिजे, कमी खर्चामध्ये मला उत्पन्न जास्त मिळवता आलं पाहिजे, तर आपल्याला पिकाची वाढ ही आपल्या संतुलित राहिली पाहिजे. मग ज्यावेळेस संतुलित वाढ राहील त्यावेळेस पिकाची येणारी क्वालिटी पण त्या प्रमाणात चांगली राहते. का,
तर त्या पिकानं त्या झाडानं आपल्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा वापर केला. मग त्याची झाडाची साईज असेल, पानांची काळोखी असेल, पानांची वाढ असेल, फळधारणा असेल, फुलधारणा असेल, म्हणजे ह्या सर्वांसाठी त्यानं काय केलं, आपल्या अन्न घटकांचा वापर संतुलित प्रमाणात केलाय. म्हणून आपल्याला मिळणारं उत्पादन हे पण त्या पट्टीत चांगलं मिळतं, त्या क्वालिटीचं मिळतं. पण ज्यावेळेस आपण केमिकल कडे जातो त्यावेळेस काय होतं, तर पीक आपली स्वतःची वाढ भरमसाठ करतं, स्वतःची ग्रोथ खूप मोठी करून घेतं. मग ग्रोथ ज्यावेळेस खूप मोठी करून घेतं त्या मानानं त्याला उत्पन्न तेवढं येत नाही. का? तर त्याची फक्त वाढच झालेली असते, फक्त शरीरानं वाढलेला असतो. आपण जसं म्हणतो ना एखाद्याला, "अरे तू नुसतं शरीरानंच वाढलाय, तर तुझा मेंदू काय झाला?" मेंदू वाढला नाही. का? तो दिसतो फक्त तब्येतीनं, पण व्यवहारात वागताना तो त्या पद्धतीने वागत नाही. म्हणून आपलं पीक सुद्धा दिसतं आपल्याला एवढं मोठं, पण येणारं उत्पादन त्या पद्धतीनं आपल्याला मिळत नाहीये. म्हणून आपल्याला संतुलित वाढ करायची असेल, उत्पादन आपल्याला स्टेबल घ्यायचं असेल, चांगलं घ्यायचं असेल, तर आपल्याला अग्निहोत्र हा मेन आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल, तर आपल्या पिकाची अनावश्यक वाढ थांबेल. वाढणार नाही असं पीक नाही, पिकाची अनावश्यक वाढ थांबेल. पिकाची ग्रोथ चांगली आहे, पण जी वाढ आपल्याला अतिरिक्त नको आहे ती वाढ थांबवून काय होईल, आपल्याला तीच वाढीचा ऊर्जेचं रूपांतर आपल्याला ते काय करेल, उत्पन्नाकडे करेल. म्हणजे काय होईल, आपल्याला ते उत्पन्न वाढवून देईल. म्हणजे ऊर्जा तो वाचवेल आणि उत्पन्न वाढवेल. मग ज्यावेळेस आपलं उत्पन्न वाढणार आहे त्यावेळेस आपला खर्चही कमी असणार. पण आज रासायनिक मध्ये काय होतंय, की मी नत्राचं प्रमाण देतोय, पळवतोय, हिरवं करतोय, क्वालिटी दिसती, 4 दिवसानं परत त्याच्यावर किडीचा अटॅक होतोय. पण परत मला काय करावं लागतंय, मग किडीच्या अटॅकसाठी परत मला दुसरे फवारणी घ्या, परत, म्हणजे हे जे चक्र आहे हे सुरुवात होते, ते कुठंच बंद पडत नाही. पण तसं अग्निहोत्र ज्यावेळेस आपण करतो शेतात त्यावेळेस ह्या गोष्टी घडत नाही. वातावरण शुद्ध असते, त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली घडते, पानं सुदृढ राहतात, पानांचा आकार मूळच्या पेक्षा जास्त मोठा व्हायला लागतो. आता जसं मी अनुभव घेतला आमचा, की ऊसामध्ये असेल किंवा केळीचं पान असेल, तर ऊसाचं पान माझं 4 बोटाचं होतं रुंदीला. ऊसाच्या पानाची रुंदी किती होती, आपल्या 4 बोटा एवढी रुंदी वाढत जाते. मिरच्याचं पान आम्ही बघितलं की साधारण 3 बोटापर्यंत मिरच्याचं पानाची साईज वाढत गेली. केळीचं पान आता बघितलं आम्ही, ज्याच्यावर अग्निहोत्र चालू आहे, तर 6x4चं पान आहे. जेवढा आपल्या बेडचा आकार असतो तेवढ्या एका पानाची साईज झालेली आहे. मग ही क्रिया कधी घडली, ज्यावेळेस माझं वातावरण शुद्ध झालं, माझं त्याला जाणारं पाणी शुद्ध झालं, त्यावेळेस त्या पिकानं काय केली, त्याची अजून ताकद वाढवायला चालू केली. पण ह्याच्या अगोदर काय होतं, केळीचं झाड तेच होतं, ऊस पण त्याच रानात होता, रान पण तेच आहे, वाण पण तेच आहे, पीक पण तेच आहे, देणारा पण व्यक्ती तेच आहे. पण ते पूर्णपणे मर्यादित स्वरूपात होतं. पानाची साईज पण रुंदी मिळत नव्हती, पानाला क्वालिटी नव्हती. आज त्या गोष्टी काय होतात, बदलताना दिसतात. मग ह्या का बदलल्या, तर फक्त त्याला लागणार, त्याला पाहिजे ते दिलं. जे की मला पाहिजे ते मी नाही दिले त्याला, त्या पिकाला पाहिजे ते मी दिलं. त्याच्यामुळे काय केलं त्यानं, त्याचं उत्पादन दाखवायला चालू केलं, त्यानं त्याची ताकद दाखवायला चालू केली, की माझ्याकडे अजून किती ताकद आहे बघ. तू जेवढं मला पाहिजे तेवढं देशील, तेवढं मी तुला पाहिजे तेवढं दे. आपण जसं म्हणतो ना, की तू मला मदत कर, आपल्याला मदत करून जर एखाद्याने मला परत मदत नाही केली माझ्या वेळेस, तर आपण त्याला मदत करतो का, नाही करत. का, तर मी तुला एकदा संधी दिली ती म्हणून. तसं आपल्याला पीक सुद्धा एकदा संधी देतं, पहिले एक पीक चांगलं येतं, त्याला पाहिजे ते आपण देत नाही, दुसऱ्या वेळेस आपल्याला दाखवतो बरोबर, ते संधी देत नाही आपल्याला उत्पन्नाची. का, तर मला पाहिजे ते तू दिलं नाही ना, तुला पाहिजे ते मी दिलं, पण माझा तू कुठं विचार करतोयस, माझ्या जमिनीचा तू विचार कुठं करतोयस, करत नाही. म्हणून त्यानं काय केलं, आपल्याला दुसऱ्या वेळेस काय केलं, तर संधीच दिली नाही पिकाची. म्हणून आत्ता काय होतंय, तर आत्ता असंच वाटतच नाही की मला पिकाची पुढच्या काळजी आहे. का, तर प्रत्येक वेळेस येणारं पीक मला काहीतरी वेगळंच सांगतंय, प्रत्येक वेळेस येणारं पीक मला वेगळंच काहीतरी दाखवतंय. म्हणजे प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा बदल घडत जातो. ह्या ज्या कृती आहेत, ह्या कृती फक्त माझे हवा आणि पाणी ह्या 2 गोष्टी बदलल्या तर एवढा बदल होत जातोय.
मग ह्याच्यातून ज्यावेळेस आपण त्याच्या अन्नाचा विचार करेल त्यावेळेस अजून आपल्याला काय होईल ह्याच्यामध्ये बदल होईल. फक्त आपण माती फक्त बदलली आज, फक्त काय केलेलं आहे मातीच बदलली, बाकीचं अजून पुढच्या गोष्टी त्या आपण काहीच बदलले नाहीत. मग त्या गोष्टी बदलल्यानंतर किंवा माती बदलल्यानंतर पुढे आपल्या जमिनीत काय काय बदल होत जातील, पिकामध्ये काय काय बदल होत जातील, हे आपल्याला अजून अनुभवण्याच्या पलीकडे, आपण तेवढी कल्पना पण करू शकत नाही, त्याच्या पलीकडे त्या गोष्टी आहेत. आता ज्यावेळेस आपली जमीन चांगली होते, पाणी चांगलं होतंय, त्यावेळेस आपल्याला जे बियाणं आहे ते बियाणं पण आपल्याला काय करायचंय शुद्ध करायचंय. आता बियाणं कसं शुद्ध करणार, बियाणं तर आम्ही शुद्ध करू शकत नाही, बरोबर आहे. ऑलरेडी ते बियाणं आलेलं आहे, पण आपण त्याच्यावरती बीज संस्कार तर करू शकतो, बीजची प्रक्रिया तरी करू शकतो. मग हे जे येणारं बीज आहे ते बीज जर आपल्याला ऊर्जावान बनवायचं असेल तर आपल्याला अग्निहोत्राचा संस्कार त्या बीजावरती करून रोपण करायचं आहे किंवा लावायचं आहे. मग आपण ज्यावेळेस बीज संस्कार करू त्यावेळेस काय होईल, त्या बीजामध्ये असणारे हानिकारक घटक असतील, मग बुरशी असतील, त्याची उगवण क्षमता असेल, ह्या गोष्टी काय होतील इम्प्रूव्ह होतील. म्हणजे आम्ही बीज संस्कार करून ज्यावेळेस लावतोय त्यावेळेस आम्हाला एक बदल दिसत आहे त्याच्यामध्ये. आपण जे रेग्युलर लावतो त्यावेळेस त्याच्यात आढळणारी मर होण्याची संख्या किंवा वन न होण्याची जी शंका म्हणजे अडचण आहे, ह्या गोष्टी ज्यावेळेस जाणवत होत्या त्या आता जाणवत नाहीत. का तर आपण त्याच्यावरती ह्या बियाणावरती बीज संस्कार करून किंवा बीज प्रक्रिया करून आपण त्याला ताकदवान बनवतो. मग ह्याच्यामध्ये ताकद ज्यावेळेस बियांमध्ये येईल त्यावेळेस काय होईल, तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळण्याची गॅरंटी मिळेल. का तर मी लावलेलं बियाणं हे कुठंही फेल गेलेलं नाही, कुठंही रोगाला बळी पडत नाही, उगवण क्षमता चांगली राहते. मग ते टेम्परेचर असेल तरी ते उगवतं, थंडी असेल तरीही उगवतं, म्हणजे एवढी ताकद निर्माण होते. आज आपल्याला इथं आपल्यामध्ये ऐकायला पण आहेत एक जण विजयजी चौधरी आहेत, त्यांनी पण प्रयोग केलेला आहे त्यांच्या शेतात की खरबुजावरती की ह्या टेम्परेचरला त्यांनी खरबुजा आणले आणि आज त्यांचं फ्लॉवरिंग स्टेजला आहे. म्हणजे ह्या टेम्परेचरला पण फ्लॉवरिंग धरू शकतं, ह्या टेम्परेचरला पण ते उगवू खरबुजामध्ये शकतं. खरबुजांच्या हॅलो, प्लॉट मध्ये व्हायचं. हा, सगळं तर हे अग्निहोत्र केल्यानं आपल्याला कोणत्याही वातावरणामध्ये बियाणांचे उगवण असेल किंवा पिकांची वाढ असेल हे आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते. का तर अग्निहोत्र ज्यावेळेस आपण त्या शेतामध्ये करत असतो त्यावेळेस तिथलं असणारं जे टेम्परेचर असेल ते आपल्याला काय होतं कमी झालेलं असते, किंवा जमिनीची जी दाहकता आहे ती आपल्याला कमी झालेली दिसून येते. त्याच्यामुळे काय होतं तर बियाणांची वाढ पण चांगली होते, रोपांची पण वाढ चांगली होते आणि बियाणांची उगवण क्षमता पण चांगली होते. आता अग्निहोत्र केल्यानंतर अजून एक मातीमध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो की पाणी धारण करण्याची क्षमता जमिनीची आपल्याला चांगली झालेली दिसून येते त्याच्यात. की जे काय होत होतं की पहिलं क्षेत्र आपलं लगेच काय होणार की कोरडं पडणे किंवा पाण्याची सतत गरज पडणे ह्या गोष्टी घडत होत्या. पण ज्यावेळेस आपण अग्निहोत्र चालू करतो त्यावेळेस वातावरण शुद्ध झाल्यामुळे जमिनीचीही शुद्धता होते, पाण्याचीही शुद्धता आपण करू शकतो. पाणी कसं शुद्धीकरण करायचं ते आपण पुढच्या पॉईंट आहेत ते पॉईंट मध्ये सांगतोय आपण. आता आपण फक्त बियाणापर्यंत आलेलो आहे. पण मग हे जे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे जमिनीची ती आपल्याला चांगली झालेली दिसून येते. म्हणजे ह्याच्यातून पिकाला लागणारं पाणी हे सुद्धा जरी कमी पडलं तरी जमीन त्याला पाणी पुरवते, हे निसर्ग त्याला पाणी पुरवते. म्हणजे जमिनीतली जी आपल्या पाण्याची क्षमता आहे ती पाण्याची क्षमता आपल्याला काय होते तर टिकून ठेवण्याची क्षमता ही जमिनीची वाढते. म्हणजे आपल्याला वॉटर होल्डिंग कपॅसिटी आपली जमिनीची वाढलेली दिसून येते. आता ज्यावेळेस आपण बियाणांची ऊर्जा वाढवणं म्हणतो किंवा बीज प्रक्रिया करायचं म्हणतो त्यावेळेस आपल्याला अग्निहोत्र भस्माचा वापर या बियाणांसाठी करणं आवश्यक असतं. ज्यावेळेस आपण ह्या बियाणांचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करतो त्यावेळेस काय होतं तर
एक तर त्या बियाणामध्ये असणारी रासायनिक द्रव्ये, म्हणजे ते आपण ज्यावेळेस दुकानातून विकत आणतो त्यावेळेस त्याला त्यांनी काहीतरी बीजी प्रक्रिया केलेली असते. ती बीजी प्रक्रिया आपण तिथून नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणामध्ये येणारी बुरशी असेल किंवा हानिकारक घटक असतील किंवा बियाणांची उगवण क्षमता असेल, ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करायचं काम करत. म्हणजे काय होतं तर ज्यावेळेस आपण बी पेरतो पण काही बी आपल्याला तिथलं उगवलेलं दिसत नाही. काही बी उगवतं, 2-3 पानावरती येतं, त्याला काहीतरी खाली मर वगैरे लागते, ते मरून जातात. मग असं जर ह्या गोष्टी घडत असतील तर ह्या गोष्टी ह्या आपल्याला ह्या बीज प्रक्रियेमुळे घडताना दिसून येत नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पिकाला हानिकारक आहेत, ज्या त्या बियाणाला हानिकारक आहेत, उगवण्यामध्ये ज्या अडचणी आणणार आहेत, त्या ह्या आपल्या बीज प्रक्रियेमुळे काय होतात तर अगोदरच नष्ट होऊन जातात. आणि जास्तीत जास्त बियाणांची उगवण कशी होईल, निरोगी वाढ कशी होईल आणि आपल्याला चांगलं फळ कसं मिळेल, चांगलं झाड कसं मिळेल, ह्याच्याकडे आपल्याला काय होतं. इदं प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम ते अग्निहोत्र भस्म वापरायला चालू केलं आणि त्याचा जो आलेला अनुभव आहे तो आपल्याला काही वेगळाच आहे. म्हणजे बियाणामध्ये असणारी उगवण क्षमता असेल ती प्रचंड वाढलेली आहे. मरायचं प्रमाण जे होतं की नंतर बुरशी लागणं, हे घटक आपल्याला कमी झालेले दिसतात. उगवतानाच बी काळोखी घेऊन उगवतो. की जसं आपण रासायनिक बघतो की बी टाकल्यानंतर आपल्याला बी पिवळं उगवतं, परत त्याला टॉनिक मारायचं, परत आपण त्याला हिरवा कलर आणायचा. तसं आपल्याला इथं दिसून येत नाही. ज्यावेळेस अग्निहोत्रच्या भस्मामधून ज्यावेळेस आपण प्रक्रिया करून घेतो, बीजी प्रक्रिया, त्यावेळेस बी उगवतानाच आपल्याला काय उगवतं तर सदृढ उगवतं, निरोगी उगवतं. त्याला कोणत्याही प्रकारच्या स्प्रेची गरज पडत नाही की ते सदृढ व्हावं. कारण येतानाच ते काय होतंय तर आपल्याला निरोगी वाढ निरोगी वाढ झालेली आपल्याला त्यातून दिसून येते. पण इतर वेळेस जसं आपण केमिकलचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला ते जे बीज आहे ते बीज पेरल्यानंतर उगवतानाच ते इतकं कमकुवत असतं की त्याला आपल्याला टॉनिक दिल्याशिवाय ते सुदृढ होत नाही. जसं आपण म्हणतो की जर गर्भावस्थेत त्या बाळाची वाढ नीट झालेली नसेल किंवा आईचं पालन पोषण नीट झालेलं नसेल, आईला आपण सकस अन्न दिलेलं नसेल, तर ते बाळ जन्मताना काय होतं, निकृष्ट जन्मतं किंवा कुपोषित जन्मतं. मग त्याला काय करावं लागतं आपल्याला, मग पेटीमध्ये ठेव, त्याला ऑक्सिजन लाव, मग त्याला टॉनिक दे. ह्या गोष्टी आपल्याला तिथं काय होतात कराव्या लागतात. तसंच आपली जी भूमाता आहे, ह्या भूमातेला ज्यावेळेस आपण अग्निहोत्राच्या मार्फत सकस अन्न देतोय, सकस ऑक्सिजन देतोय, सकस पाणी देतोय, त्यावेळेस हे जे आपलं बाळ आहे, हे जे रोप आहे, ते सुद्धा काय होणार आहे, सदृढ जन्मणार आहे. त्याला कुठल्याही टॉनिकची गरज पडणार नाही, त्याला कुठल्याही औषध गोळ्यांची किंवा स्प्रेची गरज पडणार नाही. तर ते काय होणार आहे, येतानाच पैलवान म्हणून बाहेर येणार, की जे वातावरणातल्या कुठल्याच घटकाला सहजासहजी बळी पडणार नाही. बळी पडणार नाही असं नाही, पण सहजासहजी बळी पडणार नाहीये आणि ते चांगलं जोमानं वाढलेलं आपल्याला दिसून येतं. मग ज्यावेळेस एखाद्या पिकाची पहिल्यापासूनच वाढ जर जोमात असेल तर ते पीक नंतर कोणत्याच किडीला काय करू शकत नाही, बाधित होऊ शकत नाही. का तर त्याच्यामध्ये असणारी प्रतिकार शक्ती तेवढी असते की ती किडींना आपल्या जवळही येऊ देत नाहीये. हा आपल्याला मेन आपला अग्निहोत्राच्या बीज प्रक्रियेचा आपल्याला फायदा दिसून येतो. त्यानंतर दुसरा फायदा होतो की आपल्याला कीट आणि रोग नियंत्रण ह्याच्यावरतीच आपला खर्च होतो, तो काय होतो आपल्याला कमी झालेला दिसून येतो. म्हणजे जे आपल्याला कीटक असतील, जे विविध येणारे रोग असतील, त्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अग्निहोत्राची मदत होते. ज्यावेळेस आपण अग्निहोत्र नियमित करतो, अग्निहोत्राचं भस्म नियमित वापरतो, पिकांमध्ये फवारण्यासाठी असेल किंवा पिकांमध्ये आपण मुळ्यांना देण्यासाठी असेल, पाणी देण्यासाठी असेल, त्यावेळेस आपल्याला ह्या किडींचा आणि ह्या रोगांचा प्रादुर्भाव
कमी झालेला दिसून येतो. मग जमिनीतून आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपल्याला बुरशीजन्य रोग जे आहेत त्या बुरशीजन्य रोगाचा आपल्याला काय होतो प्रभाव कमी झालेला दिसून येतो. आज आपल्याला सगळ्यात जास्त त्रास कशाचा असेल तर फक्त बुरशीजन्य रोगांचा जमिनीमध्ये त्रास आहे. कारण प्रत्येकाच्या जमिनीमध्ये बुरशींचं हानिकारक बुरशींचं प्रमाण बुरशी हे असावेच लागतात. पण कुठल्या बुरशी पाहिजेत की आपल्या पिकांना पोषक असणाऱ्या बुरशी जमिनीत असेल. पण आज काय झाली आपल्या पिकांना हानिकारक असणाऱ्या बुरशींचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून आज आपल्याला पिकं येत नाही. आता काही काही ठिकाणी जे असे ठराविक गाव असतात की ते एखाद्या पिकासाठी विशिष्ट ओळख असते त्या पिकांची किंवा त्या गावांची. आज त्या गावांची आणि त्या पिकांची आज ओळख पुसत चाललेली आहे. त्या गावांमध्ये ती पिकच येत नाहीत की जी पूर्व परंपरेने त्या पिकाच्या नावाने त्या गावाला ओळखलं जात होतं. आज अशी का अवस्था झाली तर जे आपण आतापर्यंत वापरले असेल रासायनिक खत असतील कीटकनाशक असतील किंवा फवारणी असतील आणि ह्याच्यातून आपल्या जमिनीत वाढत गेलेल्या बुरशींचं प्रमाण आज त्या जमिनीत ती पिकच उगवत नाहीत, ती पिकच येत नाहीत. आज अशी कितीतरी गावं आहेत की ज्या गावांची त्या पिकांवरती हुकूमत होती, त्या पिकांसाठी ते गाव ओळखलं जात होतं, त्या गावांमध्ये आज ती पिकं येत नाही. आज तिथले शेतकरी म्हणतात की आमच्यामध्ये ते पिकच येत नाहीत. का येत नाही तर त्या पिकाला आवश्यक असणारी जमीन आज तिथं राहिलेली नाही. का राहिलेली नाही तर त्यांनी फक्त पिकाच्याच वाढीसाठी पाहिलं पण जमिनीच्या पोषणासाठी काहीच केलं नाही. म्हणजे आजपर्यंत जेवढं जमिनीमध्ये होतं तेवढं त्या पिकांनी घेत राहिले पण पिकाच्या वाढीनंतर पिकाच्या पोषणानंतर त्याची भूक भागून जमिनीत काहीतरी अन्नद्रव्य शिल्लक राहायला पाहिजे होतं ती आज तिथं राहिलेली नाही. त्याच्यामुळं काय झालं की तिथल्या जमिनीमध्ये बुरशींचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत गेले जे आपल्या पिकांना हानिकारक आहे आणि ज्या चांगल्या बुरशी आहेत त्यांचं प्रमाण कमी होत गेलं म्हणून आज तिथं ते पिकही नाही. त्यांनी दुसरं पीक केलं तर बऱ्यापैकी त्यांना येतं पण जे त्यांचं मेन पीक होतं जे त्या पिकांवरती ते गाव ओळखलं जात होतं ते पिकं आज त्या गावांना घेता येत नाही. का तर ह्या रोगांमुळे जर आपण तिथं अग्निहोत्र चालू केलं असे बरेच शेतकरी आहेत की त्या गावात त्या पिकासाठी गाव ओळखलं जात होतं तरी त्यांची पिकं आज चांगली आहेत. काही काही शेतकऱ्यांची का चांगली आहेत तर त्यांनी अग्निहोत्राचा वापर त्यांच्या पिकासाठी चालू केला. तिथं त्यांच्या मातीसाठी पोषणासाठी त्यांनी अग्निहोत्राचा वापर करून घेतलेला आहे. म्हणजे असं नाही की तिथं आता परत पीक येणारच नाहीये. आपण जर त्या मातीमध्ये जे असणारे अन्नद्रव्यांचं जर पुनर्भरण करायला लागलो त्या मातीला लागणारे जे पोषक घटक परत द्यायला लागलो तर ते परत माती त्या पिकांसाठी तेवढ्याच ताकदीने उभा राहणार आहे. तेवढ्याच ताकदीने त्या मातीमध्ये जे ती पिकं घेत होती पूर्वीची ते पिकं तिथं आपल्याला येताना दिसून येतात. असे बरेच शेतकरी आहेत की ते घेतायत अजूनही त्या पद्धतीची पिकं घेतायत की ते बाकीच्या लोकांना शक्य होत नाही. मग हा आपल्याला जर फायदा ह्याच्यातून दिसून येतोय ह्याच्यामुळे आपल्याला कीड आणि रोग नियंत्रणासाठी काही विशेष प्रयत्न करायची आवश्यकता भासत नाही. का तर आपल्याला येणार जे पीक आहे हे सुदृढ असतं आणि जरी अपवादात्मक परिस्थिती त्याच्यावरती आला रोग तर आपण अग्निहोत्राच्या भस्माचा वापर करून किंवा विविध सेंद्रिय खताचा वापर करून त्या रोगांचं निवारण आपण करू शकतो. तिथं आपल्याला रासायनिक फवारणी घेणं गरजेचं पडत नाही तितकीशी किंवा नाही घेतली तर काही फरक पडत नाही. पण ह्या ज्या उपाय आहेत किंवा हे जे उपाय आहेत ह्या आपल्याला ते रोग निवारण झालेले दिसून येत आहेत. किंवा काही काही वेळेस आपण एखाद्या गोष्टीला फवारणीच नाही केली तर ठराविक कालावधीनंतर तो तिथनं रोग निघून पण गेलेला असतो आपल्या शेतात. म्हणजे काय तर त्या रोगाला त्या जमिनीमध्ये पोषक वातावरण निर्माण होत नाही. तो रोग येतो पाहतो आपल्याला इथं थांबण्यासारखं आहे का बघतो नसेल तर 4-8 दिवसांतून निघून जातो. का तर त्याला जे खायला पाहिजे ते तिथं नसतं. थांबेल नाही थांबणार. जर आपल्याला एका ठिकाणी नेऊन सोडलं आणि तुम्हाला तिथं अन्न दिलं नाही त्या ठिकाणी किती वेळ थांबचाल 2 दिवस 3 दिवस 4 दिवस बरोबर आहे. आणि जास्त दिवस थांबलं तर काय होईल भूक बळीनं मरून जाईल. मग आपण काय करतो मरण्यापेक्षा आपण पळून जातो दुसरीकडे अन्न शोधतो. तसंच ह्या किडींचं पण होतंय की आपल्या शेतामध्ये त्या किडी ज्यावेळेस येत आहेत
ते 2-3 दिवस दिसतात आपल्याला. आपण घाबरून जायची काही गरज नाही. आपण हे उपाय केले तर चालतात, नाही केले तरी चालतात. पण जास्त काही नुकसान त्या केमिकल सारखं आपल्याला करू शकत नाहीत. का तर त्यांना लागणार पोषक वातावरण, त्यांना लागणार अन्न हे आपल्याकडे नसतं किंवा आपल्या त्या पिकाकडे नसतं. म्हणून ते येऊन फक्त बघून निघून जातात. म्हणून आपल्याला 4 दिवसांनी दिसतं की अरे मी काय फवारणी केली नाही तरी पण रोग निघून गेला. मग ते आश्चर्य वाटतं आपल्याला, कसं काय गेला रोग? का तर त्याला तिथं वातावरण तेवढं पोषक नव्हतं, म्हणून ते तिथं थांबलेलं नाही. म्हणून आपल्याला कीटक आणि रोग निवारणासाठी विशेष आर्थिक तरतूद किंवा खर्च करण्याची गरज पडत नाही. ते ऑटोमॅटिक नियंत्रण येतात. आता जे बुरशीजन्य रोग आहेत, जे जमिनीतून आहेत, ते आपण अग्निहोत्राचं पाणी सोडल्यानंतर पण ते बऱ्यापैकी नियंत्रणात येतात. बुरशी कधी येते तर जमिनीमध्ये आपल्या हानिकारक घटकांचा संचय होत गेल्यानंतर. ते जर घटक निघून गेले तर बुरश्या तिथं राहत नाहीत. म्हणून आपल्याला अग्निहोत्राचा भस्म आणि पाणी याचा वापर करून सुद्धा आपण जमिनीमध्ये सोडतो. आता ज्यावेळेस आपण अग्निहोत्राचं पाणी करतो त्यावेळेस पाण्याचं शुद्धीकरण हा घटक ऑटोमॅटिकच तिथं येतो. म्हणजे जे जमिनीला जाणारं पाणी आहे, जे पिकांना जाणारं पाणी आहे, ते सुद्धा काय होतंय, शुद्ध होते. आज आपण जर पाण्याचा विचार करायला गेला तर आपल्याला पाण्यात आम्लाचं प्रमाण जास्त दिसते. म्हणजे अशुद्ध पाणी आपल्याला जास्त दिसतंय की ते पाणी आपल्या पिकाला लायक नाही, आपल्याला पिण्यासाठी लायक नाही, असं पाणी आपल्याला दिसून येतंय. मग ज्यावेळेस आपण अग्निहोत्राचं भस्म वापरून ते पाणी पिकांना देत असेल, पाणी काय होतंय तर शुद्ध झालेलं आपल्याला दिसून येतंय. मग त्यावेळेस पाणी शुद्ध होतंय, हवा शुद्ध होते, त्यावेळेस इथलं वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला काय होते, सुधारणा झालेली दिसून येते. का तर हवा आणि पाणी ह्याच्यामुळे येणारी पिकं ही सुदृढ आहेत. आणि पिकं ज्यावेळेस सुदृढ असतील त्यावेळेस इथलं वातावरण हे काय होणार आहे, आपल्याला ऑटोमॅटिक सुधारणा झालेली दिसून येते. मग ज्यावेळेस वातावरणामध्ये सुधारणा होते, वातावरण शुद्ध होते, त्यावेळेस परत काय होतंय, पीक अजून आपल्याला चांगलं आलेलं दिसते. म्हणजे हे जे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की दृष्टचक्र, हे आपलं काय होतंय, आता सुधारणांचं चक्र चालू होतं, हे बंदच पडत नाही. वातावरण शुद्ध आहे म्हणून पिकं चांगली येतात, पिकं चांगली आहे म्हणून वातावरण शुद्ध होते. म्हणजे हे जे सायकल तयार होते, ही सायकल आपली परत ब्रेक करता कोणालाही येत नाही. कुठल्याही रोगांना ब्रेक करता येत नाही, कुठल्याही घटकांना ती तोडता येत नाही. का तर तिथली इकोसिस्टीम स्ट्रॉंग तयार झाली, तिथलं पर्यावरण तेवढं स्ट्रॉंग तयार झालेलं असतं की तिथं कोणत्याही हानिकारक घटकांना ते प्रवेश करू देत नाही. आणि जरी केला तर ते जास्त काळ टिकू शकत नाही. का तर ते त्यांच्या शरीराला किंवा त्यांच्याला अनुकूल ते वातावरण नसतं. जे सकारात्मक वातावरण निगेटिव्ह एनर्जीला कधीही तिथं राहू शकत नाही किंवा येऊ शकत नाही. म्हणजे ह्या ज्या किडी आहेत ह्या निगेटिव्ह एनर्जीच्या आहेत, ह्या कधीच पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये टिकू शकत नाही. येतील 4 दिवस थांबतील, निघून जातील. मग ज्यावेळेस आपण अग्निहोत्र करत असतो त्यावेळेस तिथलं वातावरण, त्या शेतातलं वातावरण हे पूर्णपणे एनर्जीने भरलेलं असतं, पॉझिटिव्ह वातावरण भरलेलं असतं. त्यावेळेस अशा ज्या निगेटिव्ह वस्तू आहेत किंवा निगेटिव्ह जे कीटक आहेत, निगेटिव्ह जे किडे आहेत, ह्या त्या वातावरणात टिकत नाहीत. त्यांना त्यांचंच वातावरण लागतं, तर ते काय करतात, टिकू शकतात. अन्यथा ते काय होतात, टिकत नाहीत. जसं आपण म्हणतो की फळ धारण्यासाठी किंवा फ्लावरिंग होण्यासाठी आपल्याला मधमाशींची आवश्यकता असते. आता मधमाशा आपण आणू शकतो का, बोलवून आणू शकतो का? किंवा मधमाशांसाठी आपण स्प्रे मारला आणि मधमाशा गोळ्या झाल्या, असं होऊ शकतंय का? नाही होऊ शकत. का तर त्याला अनुकूल जिथं वातावरण असेल तिथंच ती मधमाशी जाते. मग तुम्ही मधमाशाच्या पेट्या जरी आपल्या शेतात लावलेल्या असतील आणि तुमच्या शेतात जर तिला अनुकूल वातावरण जर वाटत नसेल तर मधमाशी तुमच्या पिकात बसत नाही, शेजारच्या पिकात जाऊन बसेल की तिला जिथं अनुकूल वातावरण वाटतं. म्हणून आपण पेट्या लावल्या म्हणजे आपल्यात फळधारणा होईल, फ्लॉवरिंग होईल, मधमाशी येईल, ही आपली फक्त आपल्या मनाची समजूत आहे. पण त्या मधमाशीला काय आवश्यक आहे, तुम्ही आसरा दिला म्हणून तिने तिथं काम केलं पाहिजे असं नाही. ती निसर्ग आहे, ती तिच्याप्रमाणे काम करते.
आणि मधमाशाचे वैशिष्ट्य, सगळे मधमाशा कोणता मध गोळा करायचा हे ठरवत नाहीत. त्यांच्यात एकच माशी अशी असते की जी ठरवते कोणत्या प्लॉट मधला मध आपल्याला, कोणत्या शेतातला मध आपल्याला, कोणत्या पिकातला मध आपल्याला घ्यायचा आहे. तीच एक माशी त्या प्लॉट वरती त्या पिकामध्ये फिरून जाते आणि ती गेल्यानंतरच बाकीच्या मधमाशा तिथं येतात. अन्यथा मधमाशी आपल्या पिकाकडे फिरकत सुद्धा नाही. मग ती जी मधमाशी आहे, जी राणी माशी आहे, तिचा कसा वापर करून घ्यायचा, तिला कसं वातावरण लागतं, त्या माशीला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी चालत नाही. जिथं सकारात्मक असेल, जिथं चांगलं आल्हाददायक वातावरण असेल, तिथल्याच माशा ह्या मध गोळा करतात. तुम्हाला कधी घाणीवरती मधमाशी दिसली का? अस्वच्छ जागी मधमाशी बसलेली दिसली का? किंवा जिथला घाण वास येतोय ज्या फुलांचा, तिथं मधमाशी कधी बसलेली दिसते का? नाही. जिथं सुगंध आहे, व्यवस्थित आहे, जिथं वातावरण फ्रेश आहे, अशा ठिकाणी मधमाशी मध गोळा करायला जाते. इतर ठिकाणी मधमाशी कधीही जाते. मग मी माझ्या शेतात जर सगळ्या मधमाशीची पेट्या जरी लावल्या आणि जर मी रासायनिक फवारणी करत असेल, तर मधमाशी आपल्या पेटीत बसेल, पण मध गोळा करायला दुसऱ्याच्या पिकात जाईल. पेट्या फक्त आपल्या जवळच असतील, पण आपल्याला फ्लॉवरिंग होणार नाही किंवा आपल्या पिकांना त्याचा फायदा होणार नाही. मग मधमाशांच्या पेट्या लावण्यापेक्षा तुम्ही एक फक्त अग्निहोत्र शेतात करा. अशा कितीतरी मधमाशा आपल्या शेतात यायला लागतील. कारण आज तो अनुभव माझा आहे. माझ्या केळीच्या बागेत मी किती जरी त्यांना उठून लावलं, तर ते उठतात आणि दुसरीकडे जाऊन बसतात, पण शेत सोडून जात नाहीत. शेत सोडून जात नाहीत. त्या शेताच्या बाहेर ते ओळख तयार करत नाहीत. तिथंच कुठल्या तर झाडाला दुसऱ्या तयार करणार, पण ते क्षेत्र सोडायला देत नाहीत. आज 4 वर्ष झाली त्या झाडाला जे बसलेले आहे मोहोळ, ते तिथंच आहे. आम्ही त्याला उठवतही नाही आता आणि घालवतही नाही, कारण का ते जायलाच तयार नाही. किती जरी प्रयत्न केला आपण त्यांना तिथून घालवायचा, तर ते फक्त एक झाड सोडून दुसऱ्या प्लॉटमध्ये, ते सोडून तिसऱ्या प्लॉटमध्ये फक्त जागा बदलून बसतात, पण क्षेत्र सोडायला तयार होत नाहीत. मग ह्या गोष्टी ज्यावेळेस अनुभवाला आपल्याला येतात, त्यावेळेस आपल्याला पिकासाठी, फ्लॉवरिंगसाठी, सेटिंगसाठी अशा वेगळ्या काही गोष्टी करणं गरजेचं वाटत नाही. आज आपल्याला कितीतरी कंपन्यांचे टॉनिक आहेत फ्लॉवरिंग काढण्यासाठी, कितीतरी कंपन्यांची टॉनिक आहेत की आपल्याला फळ सेटिंग होण्यासाठी. जर आपल्याकडं एक मधमाशीच असेल तर आपल्याला अशा टॉनिकची गरजच पडत नाही की सेटिंग होण्यासाठी, फ्लॉवरिंग करण्यासाठी, की जे आपल्याला मुक्तपणे सगळं देते. फुकट सेटिंग करून देते फळांचं, फुकट आपल्याला फ्लॉवरिंग आणून देते. फक्त आपल्याला अग्निहोत्र करणं गरजेचं आहे. त्या मधमाशीला आवश्यक वातावरण तिथं निर्माण करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला ह्या गोष्टी घडू शकतात. मग आपण जगातलं कोणतं जरी टॉनिक आणलं आणि आपण जर त्या मधमाशीला पोषक वातावरण देत नसेल, तर तिथं मधमाशी आपल्याला कधीच येताना दिसत नाही. फक्त मधमाशीच नाहीये, ती मधमाशी फक्त दिसते म्हणून आपण म्हणतोय, पण जमिनीत जे असंख्य बॅक्टेरिया आहेत, असंख्य सूक्ष्मजीव आहेत, ते सुद्धा आपल्याला वाढताना दिसून येतील. कधी? ज्यावेळेस आपलं जमिनीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये अग्निहोत्र सुरू असेल. ते कशामुळे वाढणार आहेत? तर जमिनीला आपल्याला गेलेलं जे शुद्ध पाणी आहे, जमिनीमध्ये आपल्याला गेलेली जी शुद्ध हवा आहे, नॅचरली त्याला ऑक्सिजन मिळायला लागलंय, त्याच्यामुळे तिथले जे सूक्ष्मजीव आहेत, त्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढताना दिसते, गांडुळांची संख्या वाढताना दिसते. साधारण 1 महिना ते 15 दिवसात आपल्याला आपल्या जमिनीमध्ये कुठं कुठं तरी गांडूळ दिसायला चालू होतंय. हे कसं तयार झालं? ह्याच्या अगोदर जमीन होतीच ती, आपणही तेच होतो, पिकही ते करत होतो, पण ह्याच्या आधी दिसत नव्हती. पण हे सुरू केल्यानंतर का आपल्याला दिसायला लागले? तर त्या गांडुळांना असणारं वातावरण तिथं तयार झालं, त्या गांडुळांना असणारं तिथलं एनर्जी तयार झाली, पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली, म्हणून त्यांची प्रजनन क्षमता तेवढी वाढली, म्हणून त्यांनी तिथं येण्यासाठी सुरुवात केली. मग ज्यावेळेस गांडुळांची संख्या वाढते, ज्यावेळेस आपल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, त्यावेळेस आपल्या शेतीला बाहेरून काय देण्याची गरज पडत. समजा आपल्याकडे पाणी नाही, दुष्काळ पडत आलाय,
तरी पण जर गांडुळांची संख्या तुमच्या शेतात असेल तरी तुमच्या पिकांना पाण्याची आवश्यकता तेवढी नसली किंवा गरज असली तरी पण तुमचं पीक सुकत नाही किंवा पीक जळत नाही. का तर गांडुळांच्या मार्गातून त्याला काय होतंय तर पाणी मिळत राहतं, बाष्प त्यांना मिळत राहतं. समजा एखाद्या वेळेस अतिरिक्त पाऊस झाला तरी पण आपल्या पिकांना बाधा होत नाही. का तर गांडुळांनी जो मार्ग तयार केलाय त्या मार्गातून ते पाणी जमिनी वाटे निचरा होऊन जाते. म्हणजे आपल्याला गांडूळ दोन्हीकडे फायदेशीर होतो. पाणी कमी पडलं तरी तो फायद्याचा आहे आणि पाणी जास्त झालं तरी तो फायद्याचा आहे. मग असे जर फायदेशीर गोष्टी जर आपल्या जमिनीत घडत असतील, आपल्या पिकात एक अग्निहोत्र करण्यासाठी असा किती आपला कालावधी लागणार, असा किती वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे किंवा त्यासाठी असा किती खर्च करावा लागणार आहे, तर तो गणने. मग आणि त्याचे फायदे जर इतके सारे असतील तर आपण ते नियमित जीवनशैली म्हणून वापरणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी घरात करण्यापेक्षा शेतीत अग्निहोत्र अगोदर करावं. का तर घरात अग्निहोत्र हा फक्त घरात आणि तुम्हाला सुधरवेल, शेतीला नाही. पण शेतीत केलेलं अग्निहोत्र शेतीही सुधरेल, तुमचं शरीर आरोग्यही सुधरेल आणि तुमचं घरही आर्थिक संपन्न होईल. म्हणजे तुमचं आरोग्य, आर्थिक सुबत्ता असेल आणि शेतीतलं उत्पन्न असेल, ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या तिथं बॅलन्स होत जातात. मग ज्यावेळेस ह्या गोष्टी घडतायत, संख्या सूक्ष्मजीवांची वाढते, गांडुळांची वाढते, वातावरण आपलं शुद्ध होतंय, पाणी शुद्ध होतंय, कीटक येत नाहीत, रोग येत नाहीत, बियाणांची उगवण क्षमता चांगली होते, तर साहजिकच आपल्याला येणारा उत्पन्न गुणवत्ता त्याच्यामध्ये वाढ होईल का घट होईल? वाढणारच आहे ना. म्हणजे जे आपलं येणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आणि पिकाची गुणवत्ता ह्या दोन्हीमध्ये आपल्याला काय होते? वाढ झालेली दिसून येते. मग ज्यावेळेस आपलं उत्पन्न वाढते, गुणवत्ता वाढते, त्यावेळेस त्याच्यातून जे येणार आपल्याला पैशाचा स्रोत आहे किंवा आर्थिक सोर्स आहे तो आपल्याला काय होतोय? आपल्याला बळकट झालेला दिसून येतोय. म्हणजेच काय तर आपल्याला ह्याच्यातून एक शाश्वत शेती करण्याचा मार्ग दिसून येतो. ह्याच्या अगोदर आपल्याला शाश्वती होती का पिकांची? कधी आपल्या हाती येईल ह्याची शाश्वती नसायची. का तर त्या पिकावरती कोणता रोग कधी येईल आणि ते पीक कधी नष्ट होईल हे आपल्याला सांगता येत नव्हतं. म्हणजे शाश्वत शेती त्यावेळेस आपल्याला म्हणता येत नव्हती. पण ज्या अग्निहोत्र करायला लागतो. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो दादा, येतोय येतोय, ओके. मग व्यवस्थित आहे. आपण ज्यावेळेस रासायनिक शेती करत होतो त्यावेळेस आपण त्याला शाश्वत शेती म्हणून असं नाव देत होतो का? किंवा सांगू शकत होतो का? नाही, की मी आज हे जे पीक लावलंय हे मी आत्ता सांगतो की 100% माझं पीक येणार आहे. एवढी शाश्वती होती का आपल्याला? नाही. म्हणजे आपण त्याला शाश्वत शेती त्यावेळेस म्हणू शकत नव्हतो किंवा आजही म्हणत नाही. पण आज ज्यावेळेस मी अग्निहोत्र करतो त्यावेळेस ह्या गोष्टी ज्यावेळेस मला घडताना दिसतात त्यावेळेस मला माझी शाश्वत शेती आहे असं म्हणण्यापासून मी रोखू शकत नाही. का तर ह्या गोष्टी मला बदल घडला, ह्या गोष्टी माझ्या उत्पन्नापर्यंत मला नेऊन सोडलं. म्हणून मला आज शाश्वत शेतीची गरज आहे आणि शाश्वत शेतीची गरज पूर्ण करण्यासाठी मला अग्निहोत्र करणं ही काळाची गरज आहे. मग जर अग्निहोत्र ज्यावेळेस आपण त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपल्याला घडताना दिसून येतात. मग त्याच्यातनं वनस्पतीचं पोषण असेल, पर्यावरणाचं संवर्धन असेल, कीटकनाशकांवरती आणि रासायनिक खतांवरती खर्च असेल, ह्या गोष्टी आपल्या काय होतात? ऑटोमॅटिक कमी कमी होतात. सूक्ष्मजीवांची संख्या आपण कशानंच वाढवू शकत नाही. सूक्ष्मजीव असतील, गांडूळ असतील, हे वाढवण्यासाठी आपण त्यांना आवश्यक असणारं पोषक वातावरण तयार करणं गरजेचं आहे. आणि त्यांना लागणार जो खाद्य आहे, लागणार जे हवा आहे, पाणी आहे, ते शुद्ध स्वरूपात देण्याचं काम आपण फक्त फक्त केलं. आणि त्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला काय होईल? तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करताना दिसून येतील आणि ह्याच्यातून आपल्याला एक शाश्वत शीत मॉडेल शाश्वत आपल्याला उभारणं दिसून येते. मग हे येणारे आपल्याला अग्निहोत्रातून शेतीसाठी, आरोग्यासाठी असतील,
तर ह्या कारणांसाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे.